साधारण 2500 वर्षांपूर्वी धर्म या शब्दाचा अर्थ गुण असा होता, जसं की अग्नीचा गुणधर्म, पाण्याचा गुणधर्म, निसर्गाचा गुणधर्म वगैरे. आणि आजकाल तर आपल्या माणसांचेच आपण वेगवेगळे गुणधर्म पाहतोय. आमचं पपईचं झाड खूपच उंच झालं होतं. त्याची फळं काढणं म्हणजे एक प्रकारची कसरतच होती. त्यामुळे बाळूबाबांकडून ह्या पपईच्या झाडाचा शेंडा छाटून घेतला. मिरगाच्या या दिवसात झाडांची अशा प्रकारची छाटणी केली जाते, त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. माणसाचं आणि निसर्गाचं नातं हे वर्षानुवर्षापासून चालत आलेलं आहे. हजारो वर्ष झाली तरी निसर्गानं त्याचा धर्म सोडलेला नाही. नेहमी देत राहायचं, करुणेच्या भावनेतून सगळ्यांना सावली फळं देत राहायचं. पण माणूस मात्र फार विचित्र. अहंकार, मीपणा, स्वार्थ यांना चिटकून राहतो, तृष्णेत अडकून आयुष्यभर दुःखी राहतो आणि इतरांना दुःखी करत राहतो. निसर्गधर्म आपल्याला अवगत करता येईल का हो? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजसुद्धा फॉलो करा. बाय बाय.